नाशिक रोड पोलिसांनी केली अनधिकृत मद्यप्राशन ठिकाण उद्ध्वस्त. नाशिक रोड येथील रेल्वे स्टेशन, सुभाष रोड, मालधक्का, सिन्नर फाटा, शिकलकर वस्ती आदी भागात पोलिसांनी कारवाई करत अनधिकृत मद्यप्राशन करणाऱ्या पत्र्याचे शेड जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केले आहे. पोलीस प्रशासन आणि अतिक्रमण विभागाने मोठी संयुक्त मोहीम केली असून परिसरातील अनधिकृत ठिकाण उद्ध्वस्त करण्यात आले आहे. अनधिकृत ठिकाणावर पोलिसांनी वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर लक्ष केंद्रित करीत मोठी कारवाई केली आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस उपनिरीक्षक राहुल काकडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस उपनिरीक्षक अजित शिंदे, परिमंडळ 2 मधील आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचारी, नाशिक रोड पोलीस ठाण्यातील विशाल साळुंके, अविनाश देवरे, प्रमोद ढाकणे, शीतल गवळी, मनपाचे प्रज्ञा त्रिभुवन, संजय बेंद्रे, पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि मनपा अतिक्रमण विभागाचे अधिकारी अमित पवार व कर्मचारी उपस्थित होते. आज नाशिक रोड पोलीस स्टेशन परिसरामध्ये जे अवैध स्ट्रक्चर्स आहे ते काढण्याची कारवाई सुरू आहे. त्यासाठी पोलीस स्टेशन, त्याचप्रमाणे आयुक्तालय स्तरावरून मिळालेला बंदोबस्त आणि मनपा यांच्याकडनं त्यांचे कर्मचारी असा सर्व फौजफाटा हा अनधिकृत जी काही स्ट्रक्चर्स आहे ते काढण्यासाठी आज कारवाई करतोय. त्या अनुषंगाने आतापर्यंत नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये ज्या अवैध कपडे आहेत, त्याचप्रमाणे अवैध स्ट्रक्चर्स आहेत ते काढण्याचे काम सुरू आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.